सगळ्या उपस्थितांचं मान्यवरांचं मी स्वागत करतो. की जेव्हा आपण कुठल्याही सेवेत रुजू होतो त्याच दिवशी आपल्या रिटायरमेंटची तारीख ठरलेली असते. त्या तारखेपासून आजच्या तारखेपर्यंतचा प्रवास म्हणजेच आपली सर्व्हिस. मग त्या दिवसाला आपली नेमकी मनाची हुरहुर का होते? कारण ते सगळे क्षण आपल्याला आठवत असतात. हा दिवस जो सेवानिवृत्तीचा आहे तो सगळ्यांच्याच नशिबात नसतो मित्र. जर पाठीमागे वळून आपण पाहिलं तर काही मित्र राहून गेले असतात पाठीमागेच. आठवण पहा. त्यामुळे ज्याच्या आयुष्यात हा आजचा दिवस उजाडला ना तो खरंच भाग्य. या जगण्यावर या मरण्यावर आपण सतत प्रेम केले. आपण भाग्यवान आहोत की आपण हा दिवस पाहू शकलो. मी बोलतोय, किशोर भाऊक झालाय, सुचत नाहीये काय करायचं. पण हा दिवसच तसा आहे मित्रांनो. म्हणून सांगतो ह्या जगण्यावर खूप 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 प्रेम करा, खूप प्रेम करा, खूप मित्र जमवा. या आठवणीच तुम्हाला नंतरच्या प्रवासात साथ देणार. कधी तुम्ही बसा तेव्हा आठवणींचं एक गाठोडं असेल तुमच्याकडे. मी तर म्हणेन सुंदर मॉल असेल, त्या मॉलमध्ये अशा काही गोष्टी असतील जिथे आपल्या ऑफिसचे रूम्स असतील. त्यातला एक कमरा हा आपल्या नातलगांचा असेल, एक आपल्या मुलाबाळांचा असेल. आणि मग प्रत्येक त्या मॉलच्या प्रत्येक दरवाजासमोर आपण जेव्हा पास होऊ तेव्हा ती प्रत्येक गोष्ट आठवेल जी गोष्ट आपण केली होती. तर मित्रांनो खूप 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 आठवणी जमा करा. निवृत्ती म्हणजे थांबायचं नाही आहे. आयुष्याचा अर्धा प्रवास आहे, साठी झाली. आता आयुष्यात जे काय उरलंय ना ते करण्याचा भरपूर वेळ आहे. भरपूर 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 वेळ. जे काय ठरवलं असेल ते सगळं आता करा. खूप वेळ आहे. आपल्या नातलगांबरोबर, आपल्या मुलांबरोबर तो वेळ घालवा. जे काय ठरवलं असेल त्याला नियोजित पद्धतीत अंजाम अंजाम. ही त्याची पावती आहे की त्याच्यावर एवढी माणसं प्रेम करतायत जी त्याच्या एका निमंत्रणावर सगळे वेळ काढून आलेले आहेत. या कार्यक्रमात जो आपला अधिकारी वर्ग उपस्थित झाला आहे त्या सगळ्यांचेच मी धन्यवाद मानतो. त्यातील गिरीश शिरसाट सर, माजी संपदा प्रबंधक, मी विनंती करेन की त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. मला वहिनींना माझी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यानंतर श्री महेश मोहिते, वरिष्ठ सहाय्यक संपदा प्रबंधक.
आणि सदिच्छा भेट देऊन त्याचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या होते मित्रांनो. त्यानंतर डॉक्टर तृप्ती तिळवे, डेप्युटी CMO पॅथॉलॉजी. जोरदार देऊन त्यांचंही स्वागत करायचं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. त्यानंतर त्यांचाही सत्कार करायचा आहे. त्यानंतर मी मालाबहिणींना विनंती करेन की त्यांनी माझं तर प्लॅन होता की गपचूप घरी यायचं आणि तुम्हाला भेटायचा, पण हा सगळा लपाछुपीचा खेळ, सगळं सरप्राईज द्यायचा प्लॅन फक्त एकाच व्यक्तीचा आहे आणि ती पण माझी व्यक्ती मला माहीतच आहे कोण तिने केसेस. सो ॲक्च्युली व्हेरी प्राऊड होतं की तिने एकटीने सगळी सांभाळलं. मी तर काहीच नाही केलं, पण जेवण जे की आपल्याच घरातलं आहे आणि हॉल बुकिंग डेकोर ह्या सगळ्या गोष्टी तिने पण सांभाळते. सो हॅट्स ऑफ झालं. बट आज पप्पांचा दिवस आहे तर आपण त्याच्याबद्दल काहीतरी बोलूया. लहान असताना जेव्हा पण पप्पा ऑफिसमधून यायचे तेव्हा संध्याकाळचा वेळ फक्त ते खाऊ आणतात बॅगेतून ह्याचीच वाट बघत असायची मी. आता जे ऑफिसमध्ये काही बड्डे पार्टीज असेल किंवा कोणाचा काही प्रोग्राम असेल तर जे पण काय असं थोडाफार खाऊ भेटत असेल तर ते स्वतः नाही खायचं, ते बॅगेतून माझ्यासाठी आणायचे. तर हा एक मोमेंट आहे आणि तेच की त्यांनी इतकं पॅम्परिंग केलं आहे मला लहानपणीपासूनच की मी उठायच्या आधी ते माझा फोन चार्ज करून माझ्या उशीच्या बाजूला ठेवायचे. तर इतकं असं सगळं झालं आणि तेच मी बोलला की आता तुमची सगळी रिस्पॉन्सिबिलिटीज कंप्लीट झाली आहे. तुमची फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली आहे तर आता थोडं रिलॅक्स करा आणि तुमची सेकंड इनिंग चालू करा. सो तेच थँक्यू आणि मी प्रयत्न करत राहील की प्रत्येक स्टेजला तुम्हाला प्राऊड फील करत राहू. सो या थँक्यू. त्याची प्रॅक्टिस नाही PPT म्हणजे माझ्यासाठी म्हणजे माझी स्वतः आधी मी PPT बद्दल बोलते. मुंबई पोर्ट ट्रस्ट हिने मला काय दिलं तर मला एक स्वतःची ओळख दिली. आज लोक मला म्हणजे माझ्या स्वतःच्या नावाने मला ओळखतात. म्हणजे जी सुरुवात झाली म्हणजे माझा बिझनेसची ती खरी PPTवर झाली. म्हणजे आज भरपूर ठिकाणी जातात म्हणजे ऑर्डर असतात, PhD आहे, हॉस्पिटल्स आहेत, पण सुरुवात कुठून झाली तर PPTने. आज PPTच्या बहुतेक सगळं ऑफिसरपासून दे की कामगार ह्या लोकांनी म्हणजे मला खूप सपोर्ट केला. म्हणजे आज हा दिवस म्हणजे खरोखर सांगू मी त्यांचे आभार मानण्यासाठीच म्हणजे खरं काय ऑफिसर आहेत त्यांना मी मुद्दाम बोलवलं का तर त्यांनी खूप मला म्हणजे मनापासून सपोर्ट केला. किशोरबद्दल बोलायचं तर किशोर कसं म्हणजे शांत स्वभावाचा आहे. हाय दोघांमध्ये भांडणं वगैरे होतात असं काही नाही करत तरी पण एक सांभाळून घेणार आहे तो. प्रत्येक गोष्ट मला किंवा माझ्या म्हणजे जाईल आपण म्हणजे आता कपडे वगैरे घ्यायची म्हटलं ना तर आम्ही माझे कपडे महाग असतात असं पण त्याने असं कधी असं बोलणार नाही की चल कमी पडायला दिलं नाही म्हणजे असं. थँक्यू. तू बस बाजूला.